जय जय शिवाजी, जय शिवाजी। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा या कळमेश्वरी नगरीमध्ये होऊ घातलेला आहे आणि ज्यांच्या शुभहस्ते हा सोहळा साहेब आलेले आहे। या ठिकाणी मी या सोहळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना विनंती करेल की साहेबांचं टाळ्याच्या गडगडात स्वागत करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवबा। आणि त्यासोबतच आपण सगळेजण इथे तयार आहोत अगदी साहेबांच्या स्वागताकरता। पण तत्पूर्वी मी विनंती करणार आहे माननीय श्री घनश्यामजी मक्कासरे, अध्यक्ष सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांना की कृपया त्यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेकरता पुढे यावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय 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 भवानी, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय भवानी, जय भवानी। जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो। पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं अवघ्या काही वेळातच या ठिकाणी आगमन होत आहे। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण समारंभाने सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीनं अध्यक्ष म्हणून आणि शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख म्हणून आपणा सगळ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा कळमेश्वर नगरीमध्ये व्हावा अशी 2012 पासून जेव्हा शिवसेनेचे आमचं या ठिकाणी नगराध्यक्ष बसले त्यावेळी सर्वांनी इच्छा प्रकट केली, यावेळी तरी आपल्या कळमेश्वर शहरामध्ये अश्वारूढ पुतळा स्थापन व्हायला पाहिजे। त्यानंतर आम्ही 2016 मध्ये एक ठराव पास केला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून नगर परिषदच्या माध्यमातून पुतळ्याचं स्थापना करावी असा ठराव करून शासकीय निधीमधून करण्याचा एक ठराव करून दिला। परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि शासकीय निधीने कुठलाही पुतळा स्थापन करता येणार नाही अशा सूचना प्राप्त झाल्या आणि त्या अध्यादेशाचं पालन करावं लागलं आणि कुठल्या तरी चॅरिटेबल ट्रस्टनी हा पुतळा स्थापन करावा अशी सूचना सन्माननीय सुप्रीम कोर्टाने दिली आणि त्यानुसार आम्ही 2017 मध्ये पुन्हा एक ठराव करून कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधीही कुठे कुठे फिका पडू देणार नाही। मनामध्ये माझ कधी आपण आणि यासोबतच ज्यांची आपण अगदी प्रामुख्याने इथे वाट बघतो आहे असे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचं इकडे आगमन झालंय। आपल्या सगळ्यांचा जोरदार टाळ्यांचा कडकडाट नक्कीच होत राहायला हवा माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकरता। पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपला ठाकरे, उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना एक आमदार तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात उडवा। आला गेला तरी श्रद्धा आपली ढळत नाही, सच्चेपणा आपला
हे विकत मिळत नाही. गद्दारी करून आपण सुट घालून पळत नाही. घेतलेले तुकडे सारे आपण कधी पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपला ठाकरे, पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपला ठाकरे. मला सांभाळलं आणि महाराष्ट्राचं आणि यासोबतच ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहेबांचं इकडे आगमन झालं आहे आणि त्यांच्या हस्ते सर्वप्रथम आपण इथे आपले आधारस्तंभ जे आहे अशा काही प्रतिमा इथे ठेवल्या आहेत, ज्याकरता मी विनंती करणार आहे साहेबांना की त्यांनी माल्यार्पण करावं. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण माल्यार्पण करतोय साहेबांच्या हस्ते. त्यासोबतच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पत्रकार, समाज सुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांची प्रतिमा आज इथे आहे. त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत ज्यांना मी म्हणणार असे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा इथे आहे. मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा प्रतिमा इथे आहे आणि त्यांना माल्यार्पण करून, पुष्प अर्पण करून, त्यांचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची भव्य दिव्य अशा सोहळ्याची सुरुवात आज इथे करतो आहे. प्रज्वलित करतो, पण आज आम्ही हा ध्यास इथे घेतलेला आहे की तो दिवाच काय जो जरा वाऱ्याने जो विसतो, म्हणूनच आपण एक धगधगती मशाल आज इथे पेटवणार आहोत आणि या मशालीला प्रज्वलित करण्याकरता मी विनंती करणार आहे सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना, कृपया त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते ही मशाल आज इथे पेटवावी आणि या मशालीच्या प्रकाशासोबतच आपण समस्त जनतेच्या भल्याकरता आज इथे ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. जय भवानी, जय भवानी. जगात भारत एक नंबर अन भारतात महाराष्ट्र करू. क्रांतीच्या या दुसऱ्या टप्प्यावर जिंकू किंवा मरू. शिवसेनेचा कुणाचा. आणि यासोबतच आता मी विनंती करणार आहे माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे तथा ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, ज्यांच्याकरता आपण सगळेजण आज इथे उपस्थित आहोत, असे सन्माननीय श्रीमान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागताकरता पुन्हा एकदा विनंती करणार आहे माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या यावेळेला होत राहायला हव्या. यासोबतच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय श्री संजयजी राऊत, खासदार राज्यसभा तथा शिवसेना नेते, ज्यांच्या स्वागताकरता मी विनंती करणार आहे माननीय श्री उत्तमराव तापसे यांना की त्यांनी कृपया पुढे यावं. जोरदार टाळ्या यावेळेला आपल्या सगळ्यांचा होत राहायला हव्या. माननीय श्री संजयजी राऊत, खासदार राज्यसभा तथा शिवसेना नेते, यासोबतच आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय श्रीमान भास्करराव जाधवजी, माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा शिवसेना नेते, ज्यांच्या स्वागताकरता मी श्री किशोरजी मंडलिक यांना विनंती करणार आहे त्यांनी कृपया पुढे यावं. सोबतच आज आपलं भाग्य आहे की आपल्यासोबत माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे,
खासदार रामटेक लोकसभा आज इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या स्वागताकरता श्री सुरेशराव लंगडे यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया पुढे यावं. माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य आणि एक दमदार व्यक्तिमत्व, ज्यांच्या स्वागताकरता तत्पूर्वी मी विनंती करणार आहे माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे, खासदार रामटेक लोकसभा, यांच्या स्वागताकरता श्री सुरेशराव लंगडे यांना. यापुढे मी विनंती करणार आहे श्री बिरजू रघुवंशी यांना की त्यांनी माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार यांच्या स्वागताकरता पुढे यावं. माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार. आणि माननीय श्रीमान मिलिंदजी नार्वेकर साहेब आज इथे उपस्थित आहेत, आमदार तथा शिवसेना नेता, ज्यांच्या स्वागताकरता पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना. टाळ्यांचा कडकडाट उंच उभ्या करा. यासोबतच आज आपल्यासोबत माननीय श्रीमान अनिल बाबू देशमुख आज इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या स्वागताकरता श्री भाऊ राजक यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया पुढे यावं. माननीय सौ मुक्ताताई कोकर्डे, अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर, यांच्या स्वागताकरता मी विनंती करणार आहे. माननीय श्रीमती कुंदाताई राऊत आपल्यासोबत उपस्थित आहेत, उपाध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर. माननीय श्रीमान प्रकाश भाऊ जाधव आपल्यासोबत उपस्थित आहेत. माननीय सौ मुक्ताताई कोकर्डे, अध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर. माननीय श्रीमती कुंदाताई राऊत, उपाध्यक्षा जिल्हा परिषद नागपूर. माननीय श्रीमान प्रकाश भाऊ जाधव, माजी खासदार रामटेक लोकसभा. माननीय श्रीमान हर्षलजी काकडे, युवा सेना नेते, आणि माननीय श्रीमान बाळाभाऊ राऊत, शिवसेना नेते आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यासोबतच माननीय श्री सुरेशजी भोयर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित आहेत. आणि व्यासपीठावरील समस्त सन्माननीय मान्यवरांचा आज आपण इथे स्वागत सन्मान करतोय आजच्या या कार्यक्रमात, आजच्या या भव्य दिव्य अशा अनावरण सोहळ्यात. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या समस्त मान्यवरांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या देवार हाय नंदी तुझी सवारी, गणाची पलटण नाचत ढोलत आली तुमच्या दारी. तुला तुझ्या वंदन विठाल तर तर दिगा कपारी, अंगात माझ्या विणला गयेत तू आज जिंकल्यावानी. आणि यासोबतच स्वागत सन्मान पार पडलेला आहे आपल्या उपस्थित असलेल्या समस्त सन्माननीय मान्यवरांचा. आणि सोबतच आजच्या या भव्य दिव्य अशा अनावरण सोहळ्यात पुन्हा एकदा पुढे वळण्याची वेळ झाली आहे, ज्याकरता प्रास्ताविकेकरता, कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेकरता मी विनंती करणार आहे माननीय श्री घनश्यामजी मक्कासरे, अध्यक्ष सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांना. भास्करराव जाधव सर आज इथे उपस्थित आहेत आणि ज्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया पुढे यावं. छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांच्या वतीनं हा जो अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय आणि त्या पुतळ्याचं अनावरण फोटो खालून घ्या, फोटो खालून घ्या. या ठिकाणी ज्यांच्या हस्ते होणार आहे
ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, त्याचबरोबर माजी मंत्री आणि या विभागाचे आमदार सन्माननीय सुनील भाऊ केदार, आमचे ज्येष्ठ नेते खासदार आणि ज्यांची ओळख संपूर्ण देशाला जी झालेली आहे, 1 राऊत आणि 100, ते आमचे नेते संजयजी राऊत. आपण इतिहास काळामध्ये ऐकलं होतं की एक वेळ मरण पत्करेन पण शरण पत्करणार नाही. तत्वाकरता, न्यायाकरता, अन्यायाच्या विरोधात मरण आलं तरी चालेल पण शरण पदाणार नाही, अशा प्रकारचा महाराष्ट्राला ज्यांनी आदर्श घालून दिला ते या राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल भाऊ देशमुख. व्यासपीठावर उपस्थित असलेले या समितीचे अध्यक्ष, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीयुत घनश्याम, प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मक्कासरे, सौभाग्यवती मक्कासरे, या समितीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येनं पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो, आज आपल्या सर्वांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे. आमच्या शिवरायाच्या या अश्वारूढ पुतळ्याचं कधी अनावरण होणार आहे, कधी उद्घाटन होणार आहे, या गोष्टीची आपण अनेक जण वाट बघत आहात. कारण वाट जरी बघावी लागली तरी सुद्धा एक मात्र गोष्ट निश्चित या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे, ती म्हणजे इंतजार से प्यार बढ़ता है. वेळ झाला. आमचे उपजिल्हा प्रमुख मक्कासरे यांनी मध्ये आम्हा सर्वांनाच भेटले आणि सांगितलं की या शिवपुतळ्याचं उद्घाटन करायचं आहे आणि हे उद्घाटन आदरणीय फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या हस्तेच आम्हाला करायचं आहे, बाकी कोणाच्या हस्ते आम्हाला करायचं नाही. माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचा अधिकार नाही, ज्यांचा संबंध नाही, जे शिवसेनांच्या पुतळ्याचं अनावरण करू शकत नाहीत, ज्यांची योग्यता नाही, आणि योग्यता एवढ्या करता मी नाही म्हणतो, नुकताच मालवणला जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा होता, तो पुतळा ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये झाला, तो पुतळा ते शिवाजी महाराजांचं शौर्य, ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नादान माणसांच्या भ्रष्टाचारामुळं त्या ठिकाणी मातीमोल झालाय. त्यांनी हा मध्ये प्रयत्न केला उद्घाटनाचा, पण मक्कासरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्तेच करेन. उद्धव साहेब या विभागाचा नेता म्हणून आपला या ठिकाणी दौरा होणार आहे, म्हणून मी काल सगळ्या परिसराची पाहणी करायला आलो. प्रशासन आणि पोलीस संरक्षण यंत्रणेची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्यावर चर्चा केली. या लोकांचं म्हणणं होतं की आपली समोरून एंट्री व्हावी, पण मी त्यांना मागची बाजू जेव्हा बघितली त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीनं मागवून आपल्याला आणण्याचा सल्ला दिला. ह्या सगळ्या गोष्टी करता मी होतो. स्टेज व्यवस्था कशी चालले, काय चालले हे बघणं कर्तव्य होतं नाही, म्हणून मी आलो. काल इथं आले असताना मन भरून आलं, ऊर भरून आला. माझ्यासारखा एक तरुण शिवसेनेचा कार्यकर्ता या भागामध्ये आला आणि मग सुरेशजी लंगडेंसारखे, माणिकरावजी चांदूरकरांसारखे, प्रदीप गोतमारेंसारखे, मधुकर दळवींसारखे, जीवतोडे गुरुजींसारखे, सुजाताताई निमजेंसारख्या, वंदनाताई लोणकरांसारखी 70-70, 80-80 वर्षाकडे झुकलेली माणसं या ठिकाणी जमा झाली होती. ते आठवणी सांगत होते की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी एक सभा झाली. उद्या उद्धव साहेबांची दुसरी सभा, इथं 2 सभा होणार आहेत आणि आदित्यजी देखील सभा झाली. आम्ही शिवसैनिक म्हणून
25-30 वर्षापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या नगरपालिकेवर आम्ही फडकवलेली माणसं आहोत आणि तेव्हापासून आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आम्ही जगतो आहोत. आनंद वाटला. कडेला बसलो, या बाजूच्या टपरीवर जाऊन बसलो, घोडभर त्यांच्याबरोबर चहा प्यायलो आणि माझं जीवन सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणून आपल्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होतंय. मला मक्का सरना धन्यवाद दिले पाहिजे. एक एक रुपया ज्याने ज्याने म्हणून हा पुतळा उभा करण्याकरता म्हणून मदत केली त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त तर मी करणार नाही, पण तो रुपया खऱ्या अर्थानं शिवभक्तीला तुमचा कारणी लागला याचा मला आनंद आहे. बांधव भगिनीनो, मी कोकणातून येतो ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची गादी उभी केली, रायगडवर गादी उभी केली. त्या छत्रपतींचं जीवन किंवा त्यांचा जन्म हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला. त्यांचे वडील हे महाराष्ट्रातले होते आणि त्यांच्या आई जिजाऊ माता ह्या आपल्या विदर्भातल्या होत्या. हे चारी प्रांत हे शिवरायांनी एक संघ बांधून ठेवले, अखंड महाराष्ट्र एकत्र बांधून ठेवलाय. आणि म्हणून सातत्यानं शिवसेना माझा महाराष्ट्र अखंड राहायला पाहिजे, एकसंघ राहायला पाहिजे ही भूमिका मांडली. त्या शिवविचारांचा खऱ्या अर्थानं पुरस्कर्त्यांचा हिंदवी स्वराज्य संस्था हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या सुपुत्रांच्या हस्ते आज या पुतळ्याचं अनावरण होतंय. खऱ्या अर्थानं छत्रपतींचा विचार हा मनामध्ये रुजण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. आणि त्या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलावलं, आमचा मान सन्मान केला, आमचा आदर सत्कार केला. एक चांगलं काम, पवित्र काम, एक शौर्याची उभारणी या ठिकाणी तुमच्या हस्ते होत आहे. त्याबद्दल तुम्हा सर्वांना अभिवादन करतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जो सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि यासोबतच जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज आपल्यासोबत सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आज इथे उपस्थित आहेत. आणि म्हणूनच युवा सेना कार्यकारिणी सदस्य श्री हर्षल काकडे यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी युवा सेनेच्या वतीने साहेबांना एक तलवार आज इथे ते भेट करतात आहेत, ती आता इथे भेट करावी. या संस्थेच्या वतीनं मूर्ती देणार. यावेळेला आपल्या सगळ्यांच्या टाळ्यांचा गडगडाट नक्कीच होत राहायला हवा. सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्थाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मक्कासरे अध्यक्ष जे आहेत यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची एक प्रतिमा इथे भेट करावी साहेबांना. क्या बात आहे. यावेळेला टाळ्या आपल्या सगळ्यांच्या होत राहायला हवा, टाळ्यांचा गजर इथे होत राहायला हवा अगदी जोरदार पद्धतीने. आणि यासोबतच ज्या क्षणाकरता खरं तर आपण सगळेजण आज इथे वाट बघतो आहे तो क्षण इथे आला आहे. आणि ज्या वेळेला मी विनंती करणार आहे सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना की त्यांनी कृपया अनावरण सोहळ्याकडे पुढे वळावं. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या यावेळेला होत राहायला हव्या. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचं अनावरण आपण इथे करतो आहे. अष्टावधान
आमचं रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझाच देवा लढूचो मात कंटाळा भाळी मातू देवा आमचा रगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी वाहतो आमचं हे असू दे देवा या तुझाच देवा लढूचो मात कंटाळा भाळी मातू हिंदू धर्म रक्षक हिंदू धर्माभिमानी मराठी मनाचा मानबिंदू राजा शिव छत्रपती विचार प्रावर्तक योद्धा विहिती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळ केशवराव ठाकरे यांचा आवाज कुणाचा ही ताकद कुणाची शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तू मागे पडो छत्रपती शिवाजी महाराज की आणि झाला तर मग याच सोबत पुन्हा एकदा आता वेळ झाली आजच्या या कार्यक्रमात पुढे वाढण्याची. आपल्यासोबत छोटासा 8 वर्षांचा मुलगा अद्वैत धावड आज इथे उपस्थित आहे आणि शिवगर्जना प्रस्तुत करणार आहे इथे. तेव्हा मी आता त्यालाच विनंती करणार आहे आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या व्हायला हव्या अद्वैत या लहानशा मुलाकरता. कॉर्डलेस माईक प्लीज सुरू करावा. आणि तत्पूर्वी मी विनंती करणार आहे खासदार रामटेक लोकसभा माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे यांना की त्यांनी कृपया पुढे यावं आणि आपल्या सगळ्यांशी एक मोकळा संवाद इथे साधावा. माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे, जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या. महाराष्ट्राचे माजी मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्यांनी कोरोनामध्ये नंबर 1चं स्थान देशामध्ये पटकावलेला असे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या सर्वांच्या लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सुनील बाबू केदार साहेब, आपल्या सर्वांचे चिरपरिचित, ज्यांचं एक आगळं वेगळं स्टाईल आहे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे खासदार साहेब संजय राऊत साहेब, आपल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख साहेब, मंचकावर उपस्थित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकड्डे, भास्कर जाधव साहेब, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव साहेब, कुंदाताई राऊत, मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय मंच आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमामध्ये ज्याप्रमाणे आपण आलात त्याकरता सर्वांचे आभार करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव साहेबांनी कशा प्रकारे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना सांभाळण्याच्या काम केलेलं आहे. त्याच आधारावर महाविकास आघाडीच्या सरकारच्या नंतर कट कारस्थान करून त्यांनी आपली सरकार पाडण्यात आलेली आणि त्यानंतर आपण लोकसभेमध्ये आलो आणि आपण लोकसभेमध्ये कशा प्रकारे एका हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीला आपण निवडलात. आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये रश्मी बर्वेंच्या नामांकन रद्द करण्यापासून आपण हुकुमशाही बघितलेली आहे. त्या हुकुमशाहीला लाथ मारून आपण
लोकशाहीला निवडलं म्हणून आपल्या समोर आज खासदार म्हणून मी बोलत आहे. आपल्या सर्वांच्या हात जोडून आभार करतो. ज्याप्रमाणे आपण माननीय उद्धव साहेबांच्या निर्णयाला जे 20 वर्षापासून त्यांच्याकडे मतदारसंघ होता, रामटेक, सुनील बाबू केदारांच्या एका शब्दावर त्यांनी एवढी मोठी लोकसभेची सीट आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस पक्षासाठी सोडलं. त्याकरता मी सतत आभार करतो त्यांचेवाले. सर्वांनी त्यांच्या टाळी वाजवून जोरदार स्वागत करावं हे आपल्याकरता मी विनंती करतो. साहेब सुनील बाबू केदार हे नागपूर ग्रामीण नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतात आणि त्यांनी आपल्यासमोर एक शब्द विनंती ठेवली आणि आपण त्या विनंतीला मान ठेवला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार करतो. आज रामटेकच्या खासदार म्हणून आपल्याला शब्द देतो की महाविकास आघाडीचे इथून नागपूर ग्रामीण मधून 6चे 6 आमदार आम्ही निवडून आणू. आपल्याला शब्द देतो. आपला वेळ झालेला आपल्या सर्वांना आपल्याला ऐकायचं आहे म्हणून मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि यापुढे वळताना मी विनंती करणार आहे माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान अनिल बाबू देशमुख यांना की कृपया त्यांनी पुढे यावं. पण तत्पूर्वी जसं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं, एक अतिशय लहानसा 8 वर्षाचा मुलगा अद्वैत आज इथे आपल्या सगळ्यांसोबत आहे आणि त्याला आता विनंती करणार आहे, तो शिवगर्जना आपल्या सगळ्यांसमोर प्रस्तुत करणार आहे. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला हव्या अद्वैत करता. नमस्कार, मी अद्वैत चंद्रशेखर धवड तुमच्या समोर आज मी शिवगर्जना प्रस्तुत करतो. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीमती, अष्टाधान जागृत, अष्टाधान निष्ठित, न्यायालंकार वंदित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्राणप्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, विजय असो. माता जिजाऊंचा विजय असो, विजय असो. संभाजी महाराजांचा विजय असो, विजय असो. महाराजांना मानाचा उजळा. क्या बात है. अद्वैतच्या रूपात खरं तर आपण महाराष्ट्राचाच नव्हे तर आपल्या देशाचा चेहरा इथे बघितला आहे. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या नक्कीच व्हायला हव्या. आणि मी विनंती करणार आहे माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांनी स्वागत करावं अद्वैत धवड या लहानच्या मुलाचं. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या होत राहायला हव्या. आणि क्षणाचाही विलंब न करता पुन्हा एकदा आजच्या या कार्यक्रमात पुढे वळतोय. विनंती करणार आहे माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान अनिल बाबू देशमुख यांना की त्यांनी कृपया पुढे यावं. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या. आजच्या या राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अश्वारूढ पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय खासदार माननीय संजयजी राऊत, आमचे सहकारी माननीय भास्कररावजी जाधव, माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे, आमचे दुसरे सहकारी या भागाचे लोकप्रिय आमदार माननीय सुनीलजी केदार, रमेशजी बांग, मिलिंदजी नार्वेकर, मुक्ताताई कोकड्डे, प्रकाशजी जाधव, कुंदाताई राऊत, उत्तमजी कापसे, घनश्यामजी मक्कासुरे, हर्षलजी काकडे, रश्मिताई बर्वे, सुरेशजी भोयर, चंद्रपालजी चोक्षे, विजयजी गोरमाडे, प्रमोदजी मानमोडे, बाकी उपस्थित सर्व मोठ्या संख्येने असलेले सर्व शिवसैनिक, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि मित्रपक्षाचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जवळजवळ 12-13 वर्षानंतर या आपल्या कळमेश्वर गावामध्ये
आपल्या सर्वांची प्रतीक्षा होती की राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी झाला पाहिजे. आणि आज अतिशय आनंदाचे दिवस आहे की याचं उद्घाटन आज माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते इथे होत आहे. ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला माहित आहे की कशा पद्धतीचं सध्याचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. भास्कररावजी जाधव यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला, अरे या सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला 4 डिसेंबर 2023 रोजी बसवला. त्याचं माननीय पंतप्रधानाच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि किती दिवसात तो परमपूज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्यामध्ये तो पुतळा त्या निमित्तानं पडला. या पुतळ्याच्या कामामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करण्यासाठी हे भारतीय जनता पार्टीचे लोक यांनी मागे पुढे पाहिलं नाही. आज आपण पाहिलं संपूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 100 वर्षाचे पुतळे त्या निमित्तानं समुद्र किनाऱ्यावर त्या निमित्तानं उभे आहेत, पण त्याला काही झालं नाही. पण 8 महिन्यामध्ये या पुतळा त्या निमित्तानं पडला. ही आता आपल्या सर्व महाराष्ट्रातील या देशातील लोकांसाठी अतिशय दुःखाची गोष्ट. पण हे सरकार आपल्याला सध्या माहित आहे, सध्याचं सरकार उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत होतो. याच भारतीय जनता पार्टी याच आपल्या नागपूरच्या, काय नाव त्याचं, हा टरबूज, याच महाराष्ट्राच्या याच आपल्या नागपूरच्या टरबुजांनी एका आमदाराला 50 कोटी देऊन आमचं सरकार पाडलं. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ईडी सीबीआयची भीती दाखवून त्यांना तिकडे गेले, सरकारमध्ये सामील झालेत. उद्धवजी ठाकरे चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काम करत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी सर्वात पहिल्यांदा निर्णय घेतला की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आज सध्या काय चालू आहे, गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातील जनता फक्त फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे. काय महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न नाही? महागाईचा प्रश्न आहे आपल्या समोर. आज पाहिलं खायचं तेल, गोडं तेल 20-22 रुपयांनी महाग झालं प्रति लिटर. मोठे मोठे उद्योग जे आपल्या मिहानमध्ये नागपूर जिल्ह्यात येणार होते, वेदांत फॉस्कॉन, टाटा एअरबस, सॅफ्रॉन, हे उद्योग तिकडे गुजरातला गेले. पण या भारतीय जनता पार्टीच्या एकाही नेत्यांनी सांगितलं नाही की हे उद्योग नरेंद्र मोदी साहेब गुजरातला नेऊ नका. हे जर उद्योग आपल्या नागपूर जिल्ह्यात आले असते, महाराष्ट्रात आले असते, तर 4-5 लाख आपल्या युवकांना काम मिळालं असतं. पण हे काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलं नाही. आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आपल्याला माहिती आहे, गेल्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही, त्याच्या मागच्या वर्षी कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. तुम्ही आठवा 3 वर्षापूर्वी जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, तेव्हा कापसाला 12,500, 13,000, 13,500 भाव या ठिकाणी आपल्याला मिळाला होता. पण या सरकारने, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मागच्या वर्षी 6,000 भाव दिला, 6,500 पर्यंत भाव दिला. मागच्या वर्षी तेवढाच भाव दिला. सोयाबीनची 30 परिस्थिती, संत्रा मोसंबीची 30 परिस्थिती. हे सरकार आपल्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. हे सरकार एकच सांगतो, बीजेपीचं एकच धोरण आणि शेतकऱ्याचं मरण, ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो. महाराष्ट्राचा गृहमंत्री होता ते याच नागपूरच्या देवेंद्र फडणवीसने एका पोलीस अधिकाऱ्याला माझ्यावर आरोप करायला लावले. आरोप केल्यानंतर त्यांनी त्यांना ईडी सीबीआय माझ्या मागे लावली. त्याची चौकशी झाली, मला जेलमध्ये टाकलं. पण चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस हायकोर्टामध्ये गेली, हायकोर्टाने सगळे कागदपत्र पाहिले, सगळे बयान घेतले. जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये केस गेली. जस्टिस चांदीवाल आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी सांगितलं की संपूर्ण कागदपत्र पाहिल्यानंतर अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. अनिल देशमुखवर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे नाही. अनिल देशमुखवर फक्त ऐक्यू माहितीच्या आधारावर आरोप झाले. इथे संजयजी राऊत बसले आहेत, सन्मान्य खासदार. काय दोष होता संजय राऊत सरांचा? फक्त संजय राऊत आमच्यावर, भारतीय जनता पार्टीवर टीका करतात का? लावा त्यांच्या मागे ईडी सीबीआय, त्यांना आतमध्ये टाकलं. देवेंद्र फडणवीस
मैं बताना चाहता हूं कि मैं 14 महीने में ऑर्थो रोड जेल में था। 14 महीने में ऑर्थो रोड जेल में था। 14 महीने में ऑर्थो रोड जेल का भत्ता खा के आया हूं। भत्ता समझते ना? अनिल देशमुख 14 महीने ऑर्थो रोड का भत्ता खा के आया है। कोई महकलाल नहीं भारतीय जनता पार्टी में जो हमें यहां महाराष्ट्र में फिर से आने से रोक सकता है। आपल्याला या गोष्टी मग लक्षात ठेवायला पाहिजे बंधू आणि भगिनींनो, जास्ती वेळ घेणार नाही। महाविकास आघाडीची सत्ता 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येणार आहे। अरे लोकसभा तो एक झांकी थी, अभी विधानसभा बाकी है। लक्षात ठेवा, या विधानसभेच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र मिळून त्यांनी त्यांना निवडणूक लढवली आणि एकत्र मिळून निवडणूक लढवून त्यांनी त्यांना विजय प्राप्त केला। 32 खासदार त्यांनी निवडून आणले। या जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना निवडून देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आली। तुमचे शिवसेनेचे उत्तमजी कापसे असो, हर्षलजी काकडे असो, असे अनेक शिवसेनेचे सैनिक त्या निमित्तानं या प्रचारामध्ये होते। आपल्याला विधानसभेची निवडणूक लवकर लागणार आहे। सर्वांना एकत्र येऊन त्यांना आपल्याला काम करायचं आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्रपणे ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीत काम केलं त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे। एकच गोष्ट आपल्याला सांगतो, बघा ओघाओघाने सांगायचं विसरलो। मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी जेव्हा गृहमंत्री होतो त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धवजी ठाकरे यांचं सरकार पडलं पाहिजे याच्यासाठी माझ्याकडे त्यांनी माणूस पाठवला। याच्या पद्धतीनं अनिल देशमुख तू उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप कर। 3 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, 3 वर्षापूर्वीची। अनिल देशमुख तुम्ही उद्धव ठाकरेंवर असे आरोप करा। अनिल देशमुख तुम्ही आदित्य ठाकरेवर असे आरोप करा। आमच्या पक्षामध्ये आम्ही तुला मंत्री करू। मी त्यावेळेस सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस, मी असे कोणावरही खोटे आरोप करणार नाही। तुम्हाला जे काही करायचं आहे ते कारवाई माझ्यावर करा। ईडी लावा, सीबीआय लावा, तुरुंगात टाका। ज्या दिवशी मी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या लोकशाहीच्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यावर आरोप करण्यासाठी त्यांना नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरावर ईडी, सीबीआयची पहिली रेड पडली। पण मी यांना घाबरलो नाही। यांना सांगितलं तुमच्या धमक्यांना मी घाबरना है। अनिल देशमुख जिंदगी में जेल में रहेगा लेकिन किसी के ऊपर झूठा आरोप नहीं करेगा। आणि म्हणून मला 14 महिने त्या निमित्तानं जेलमध्ये जावं लागला। पण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टाने न्याय दिला। आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या वरती कोणतं कोर्ट आहे का? पण अशा पद्धतीनं हे ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून धमकवण्याचं काम त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी करते आहे। ही सुद्धा गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात। एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी शिवसेनेतर्फे आयोजित केला, त्याबद्दल शिवसेनेच्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व सहकाऱ्यांचे इथे मी मनपूर्वक इथे आभार मानतो। आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभाला अभिवादन। जय श्री। ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या कर्तृत्वानं संतांची वाणी कृतीत उतरवली, आई वडिलांच्या असलेल्या संस्काराचं संपूर्ण महाराष्ट्राला स्वतःच्या कर्तृत्वानं दर्शन करून दिलं, ते सन्मान्य राज्याचे माजी मुख्यमंत्रीने शिवसेने प्रमुख, ज्यांना आपण ख्यातीने म्हणू शकतो बोले त्याचा चाले त्याचे वंदीने पावले असलेल्या व्यक्तिमत्वाचा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। बंधूंनो, मंचकार बसलेले विरोधकाच्या मनामध्ये नेहमी धडधड करून पोहोचवणारे सन्मान्य खासदार संजय राऊत साहेब, आपल्या सगळ्यांनी 3 महिने अगोदर हे रामटेक लोकसभेमध्ये उद्धव साहेबांच्या आशीर्वादानं आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं आपण जे निवडून दिलेले खासदार श्यामकुमार बर्वेजी, मंचकार बसलेले आता ज्यांनी नुकतं याला आपलं वक्तव्य केलं राज्याचे माजी गृहमंत्री आमचे सहकारी मित्र अनिल देशमुख साहेब, सन्मान्य मंच, उपस्थित बंधू भगिनी मित्रांनो, मी सर्वप्रथम उद्धवजी
मी आपला मनापासून आभारी, मनापासून ऋणी, आणि जे आपण एक मायाचा ओलावा आणि आपुलकीचा नाता ठेवून आम्हाला या लोकसभेमध्ये लढण्यासाठी तो आशीर्वाद दिला, हा सुनील केदार कायमस्वरूपी हा आशीर्वाद आपल्या त्या ठिकाणी हृदयाशी त्या ठिकाणी जोपासून ठेवेल आणि आपण म्हणाल त्यावेळेस त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न आपल्याला आयुष्यात नक्की करेल असं आवर्जून आपला विश्वास करतो. बंधूंनो, उद्धवजीचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे. येणारी विधानसभेमध्ये सुद्धाही सन्मान्य अनिल देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, खासदार श्यामकुमार बर्वेने सांगितल्याप्रमाणे उद्धवजी आम्हाला आपला शब्द देतो की या रामटेक लोकसभा निर्वाचनामध्ये महाविकास आघाडीचे साई आमदार निवडून येणार आहे. म्हणजे येऊन येणार, त्याला कोणी त्या ठिकाणी थांबवू शकत नाही. पण मी आज आपल्या एवढं सांगतो, काय चालू राज्यामध्ये, राज्य कसं करावं. छत्रपतीचे त्या ठिकाणी आपण प्रतिमेपुढे उभे होऊन भाषण करतोय. ह्या संपूर्ण स्वाभिमानी महाराष्ट्राला छत्रपतीने दिलेले त्या ठिकाणी चालना, छत्रपतीचे विचार, आणि काय सांगणार पुढची पिढीला आपण की सरकार कसं उभं करावं, 50 कोक्यार सारखं उभा करावं. मी तर आज एवढं या ठिकाणी म्हणे की छत्रपतीने दुसराही विचार आपल्याला दिलेला आहे आणि राज्य करायला शिकवलंय. जे गद्दार असतात त्याला किल्ल्यावरून कडेलोट करा आणि त्या तोपेच्या त्या ठिकाणी तोंडीचा हा छत्रपतीने दिलेला आपल्या त्या ठिकाणी वारसा आहे, ते चुकता कामाना या विधानसभेमध्ये आवडून आपल्याला विनंती करा. सुनील कदाटी उभा आहे. पण संजय राऊत साहेब, सरकार आपलं येणार आहे. उद्धवजी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात फिरतात आहे, सन्मान्य राहुल गांधी सुद्धा येणार आहे, सन्मान्य शरद पवार साहेब सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण लावून बसलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये गोन गरिबाचं, शिवयुवकांचं आणि विचारधाराचं सरकार येणार आहे. पण हे सरकार आल्यानंतर एक मात्र गोष्ट आपल्याला संजय राऊत साहेब आपल्याला करून घ्यायची आहे, ती म्हणजे ह्या सरकारमध्ये काय अधिकारी वर्ग जे आहे, ह्या अधिकारी वर्गाला आपल्याला बीजेपीचा युनिफॉर्म बोलावा लागला. त्या ठिकाणी काय IAS कलेक्टर, काय IPS कमिशनर, ह्या लोकांना सांगावं लागेल त्या ठिकाणी की या पद्धतीने तुम्ही वागले, सत्तेच्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या भरोशावर तुम्ही सामान्य माणसाला छळण्याचं काम केलेलं आहे. आमचं सरकार 2 महिन्यात देणारा हिशोब आजपासून लिहून ठेवू सुरू करा, तुम्हाला सांगू त्या ठिकाणी. आणि मी तर ठरवून टाकलंय त्या ठिकाणी उद्धव साहेब, एकदा तरी हे जे IAS आणि IPS ची गरमी आहे, ही गरमी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना बीजेपीच्या त्या ठिकाणी ड्रेस घालायला लावू आणि सल्यूट मारायला लावू, तरच त्या ठिकाणी आपण ह्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी असलं छत्रपती शिवाजी महाराजाचे महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी माळवी असं म्हटलं जेवणार नाही. शेतकऱ्याचा छळ, युवकांचा छळ, महिलावर त्या ठिकाणी अत्याचार आणि वेटेल तशी बॉम्बाशी त्या ठिकाणी. मी मनापासून सांगतो उद्धवजी, आमच्याकडे सुद्धा एक रणरागिणी आहे. त्या रणरागिणी ज्या उभी झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या आशीर्वादाने आम्ही त्यांनाच तिकीट दिलं होतं, पण त्यांनी त्या रणरागिणीचं त्या ठिकाणी आयुष्याचं त्या ठिकाणी नुकसान केलं. एक गरीब महिलाची मुलगी, एक गरीब महिला, एक गरीबाची मुलगी जिचे वडील 7 वर्ष असताना मारले, तिने कर्तृत्वानं पुढे निघाली होती, खासदार व्हायला निघाली होती. तिला त्या ठिकाणी तुम्ही आमका 4 तासाच्या वर तिचं सर्टिफिकेट कॅन्सल करता. आणि काल परवाच्या दिवशी हायकोर्टाने सांगितलं की तुम्ही जे काही केलं ते सोबत चुकीचं आहे. तिचं सर्टिफिकेट तिला वापस मिळून दिला. त्या रणरागिने सुद्धा आपण त्या ठिकाणी सौभाग्य रश्मिताई बर्वेचं स्वागत करा पण टाळून केलं. बंधूंना तिने एकच सांगितलं उद्धवजी की मला आज आनंद आहे न्यायपालिकेकडनं की माझी जी जात हरवली होती, ती जात मला न्यायालयाने वापस मिळवून दिली. बंधूंनो, आज ती सांगते. मी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना विचारतो सगळ्याला आपल्याला की आपण त्या महिलेचं, त्या कर्तबगार महिलेचं आयुष्याचं त्या ठिकाणी पार्लमेंट जाणार ते तुम्ही बदलवून देणार आहे का? आणि सुमना तुम्ही भरून देत नसाल तर ह्या राज्यामध्ये तुम्ही, छत्रपतीच्या राज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार नाही. कारण छत्रपतीने महिलांचा सन्मान करणं तुम्हाला आम्हाला शिकवलेलं आहे, हे विसरता कामाच्या नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही आणि आम्ही सगळे मिळून जीवाचं रान करू. त्या ठिकाणी घाबरण्याचं नाव आहेच नाही. घाबर आपण आज्यात कधी आयुष्यात त्या ठिकाणी शिकलो नाही घाबरणं. पण ह्यावेळेस असा काय रन करा त्या ठिकाणी की रण पाहायला सुद्धा त्या ठिकाणी ह्या देशातले लोक आले पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या ठिकाणी विचारानं उभा झालेला माळवा हा कशा प्रकारचा त्या ठिकाणी गद्दारीला तोंड देतो, 50 खोके एकदम खोकेवाल्याला घरी कसं दाबून ते घरी पाठवतो, ही भूमिका वाटवायची आहे. आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या भरोशावर त्या ठिकाणी विरोधकाला नाकीदा मारण्याची भूमिका आहे. तर वेळ प्रसंगी त्या अधिकारी सुद्धा लक्षात ठेवा, आजपासून तुम्ही आपला हिशोब मोजणं सुरू करा. दिन खतम होते आ गए है. तुम्हाला त्या ठिकाणी आमच्यासोबत रन आहे आणि जेव्हा आम्ही निघू त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी हिशोब लावून ठेवा असं विषय करतो. सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब, आपण त्या ठिकाणी आज
माझ्या या विधानसभा क्षेत्रामध्ये आला म्हणून व्यक्तिशः त्या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आपल्या माध्यमातून राज्यानं कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी काम करून सर्वसामान्य माणसाच्या जीवाला जो दिलासा दिला त्या सगळ्या गरीब जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे आणि आपण आला त्याबद्दल नाव असो आपण म्हणतो. पुन्हा सगळ्याला विनंती करतो, जय शिवाजी. खूप खूप धन्यवाद सर. आणि अशा या दमदार व्यक्तिमत्वाला आपण आत्ता ऐकलं आणि या पुढे वळताना जसं आपण सगळ्यांनी बघितलं की आज राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती प्रतिमेचं आज इथे अनावरण झालं आहे आणि या प्रतिमेचे शिल्पकार जे आहे आता आपण त्यांचा इथे सन्मान करतो आहे आणि ज्याकरता पुन्हा एकदा विनंती करणार आहे मी सन्माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांना आणि त्यासोबतच शिल्पकार जे आहे त्यांना सुद्धा विनंती करणार आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. श्री सागर अशोक देशमुख आणि श्री प्रज्वल सुरेश राऊत यांना मी विनंती करणार आहे. त्यासोबतच या प्रतिमेला उभारण्याकरता ज्यांचा हातभार लागला असे अभियंते श्री कृणाल शेरजे यांना सुद्धा मी विनंती करणार आहे त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आणि एक प्रामुख्याने सांगावंसं वाटतं की शिल्पकार आणि अभियंते ज्यांचं नाव मी आता इथे ज्यांच्या नावाचा उल्लेख मी इथे केला हे दोन्ही पण याच कळमेश्वर नगरीतील आहेत म्हणून जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या नक्कीच व्हायला हव्या. श्री सागर अशोक देशमुख, श्री प्रज्वल सुरेश राऊत आणि श्री कृणाल शेरजे यांच्याकरता. गर्दी इथे गोळा झालेली आहे. अख्खी कळमेश्वर नगरी आज इथे उलटलेली आहे आणि ज्यांना ऐकण्याकरता आपण खरं तर खूप उत्सुकतेने वाट बघतो आहोत. असं ज्वलंत, असं धगधगत व्यक्तिमत्व, असं ज्वलंत नेतृत्व म्हणजे माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये मी त्यांना विनंती करणार आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षांनंतर इथे आलेलो आहे. जरा खाली बसून घ्या ना, पाठच्याने दिसत नाही. त्यांचं काम करू द्या, कारण त्यांच्यामुळे दिल्लीतले ठग आपलं हे दर्शन घेणार आहेत. कुठे बघून बोलावं कळत नाही, इथपासून इथपर्यंत सगळीकडे गर्दीच गर्दी आहे. आणि तुमच्या प्रेमामुळे मी साहजिकच आहे भारावून गेलेलो आहे. पहिल्या प्रथम मी या समितीला, सगळेच माझे शिवसैनिक पण आहेत, सगळे शिवभक्त, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या दैवताच्या पुतळ्याचं अनावरण करायला तुम्ही मला योग्य मानलत, माझ्या हस्ते अनावरण केलं आणि त्याच्यासाठी मला बोलवलं. याबद्दल मी आपला ऋणी आहे. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. अजूनही तसं म्हटलं तर निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाहीये. मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून काय पेटत नाही हो. म्हटलं जरा थांबावं, जेव्हा पेटेल ना तेव्हा विजवायला वेळ लागेल. म्हणून जरा धीरानं पेटू द्या. फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून. मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय, त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय. याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बालेकिल्ला सलग 5 वेळा शिवसेनेने जिंकलेला. पण एकदा महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कद्रूपणा नाही करायचा. सुनील
तर माझे जुने सहकारी आहेत. अगदी 95 साली मला आठवत आहे, जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात, मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो. आणि मुद्दामून आठवण सांगतो, माझ्याबरोबर मनोहर जोशी होते, सुधीर जोशी होते. मी घरी गेलो, आम्ही सगळे घरी गेलो. बाबासाहेब होते, त्यांना भेटलो, नमस्कार वगैरे केला, चहा पान झालं. मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं. आता काय सांगणार. मी त्यांना सांगितलं की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते, पण कदाचित थोडं इकडे तिकडे 19-20 झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत. तर मग नाही, जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे. बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, बघू आपण. निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं, शपथविधी झाला, सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले, पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला, बाबासाहेबांना परत भेटायचंय. म्हटलं आता काय भेटायचं, ठीक आहे मोठा माणूस आहे. आले घरी, म्हटलं बाबासाहेब काय. ते म्हणाले तुम्हाला आठवत आहे की तुम्ही माझ्या घरी आला होतात. म्हटलं हो, आणि तुम्ही मला म्हणाला होतात की आमचं सरकार येतंय, पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज लागेल. तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतो, याला कळते की नाही, एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले, त्यांचं कसं सरकार येणार. पण तुम्ही म्हणाला तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला. आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी. मग रमेश बंग पण आले, सगळे सोबत आले. मग आणि ते सुद्धा एक आपण 4.5 वर्षाचं सरकार चालवलं. मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला, काँग्रेस, शिवसेना, भाजपा, पण परत आता आपण एकत्र आलेलो आहोत. आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही. मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचा नाही, पाठीमागनं वार करायचा नाही. रामटेक मागितली, आम्ही रामटेक दिली. आणि मला अभिमान आहे, जे जे सगळे शिवसैनिक आहेत, शिवसेना प्रेमी आहेत, त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही. महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय. पण हा विजय सोपा नव्हता. मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मितांचा अर्ज जात प्रमाणपत्र होय ना अवैध ठरवलं, म्हटलं आता काय करायचं, उमेदवार कोण. सुनील म्हणाले साहेब काळजी करू नका, रश्मिताई नाही तर दादा आहे आपला, बर्वे दादा आहे, निवडून येणार. निवडून आले. आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता, तो निर्णयच अवैध होता. मग आता गुन्हेगार कोण. गुन्हेगार कोण. जे प्रमाणपत्र आम्ही घेतो, आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात, ते काय किराणा मालाच्या दुकानातून घेतात कि चणेवाल्याकडनं घेतात, की चण्याचे पुडी बांधताना गेल्यानंतर अरे भैया कुछ कागज है क्या तुम्हारे पास, हमको ना एक ऐसा सर्टिफिकेट चाहिए. असं काय रस्त्यावरून घेतो की काय आम्ही. माझं तर मत आहे, ज्यांनी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे. तर मी म्हणेन या देशात लोकशाही आहे. काय थट्टा चालवले. जनतेचा अनादर म्हणजे किती करायचा. आणि एवढ्या पुरतं थांबलं नाही. ही लोकसभेची निवडणूक होती. काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, शिवरायाच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या 10च्या 10 जागा आपल्या युवा सेनेने जिंकल्या. 10च्या 10 सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार. त्याच्यामध्ये सुद्धा आडकाठी घातली होती. 2 वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते. 2 वर्ष सिनेटची निवडणूक. आता आपण विजयोत्सव साजरा केल्यानंतर काही जे म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती. होय होतीच. कारण ज्यांनी मतदान केलं ते सुशिक्षित समजदार या देशाचे लोकशाही मानणारे नागरिक आहेत.
आणि संजय राऊत तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या ईव्हीएम नव्हतं म्हणून सगळ्याच्या सगळे यांचं काय अभाविप विपक आहेत ना, सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली असती, एवढी कमी मतं त्यांना पडली. म्हणजे सगळ्यांची त्यांच्या आपल्या प्रतिस्पर्धी कोण, भाजपची जी युवा कार्यकारिणी आहे ती अभाविप, त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ते मतं येऊ शकत नाहीत. एवढी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड आशीर्वाद मुंबईकरांनी, तो संपूर्ण जो कोकण पट्टा आहे अगदी मुंबई पालघरपासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यांना आपल्याला भरघोस यश दिलेलं आहे. पण निवडणूक रविवारी होणार होती. हे पेद्रे गेले कोर्टात, आपल्या पेद्रे त्यांनी केली निवडणूक रद्द, मग आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने मारला हातोडा की चालणार नाही, निवडणूक घेतलीच पाहिजे. रविवारची निवडणूक बुधवारी झाली, म्हणजे सुट्टीच्या दिवशी घेणार होते, सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली, तरी सुद्धा आपण जिंकलो. आणि हेच चित्र आज मला राज्यभर दिसते. मुद्दामून मी तर म्हणेन चॅनलवाल्याने की याचं दृश्य टिपा, जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे, हा मशालीतला अंधार जो आहे तो मशाल आता दूर करून काय काय कुठपर्यंत पोहोचलेलं ते दाखवा जरा जनतेला. आज छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं. मी पहिल्या प्रथम बघितलं पुतळा कसा आहे, दिमागदार आहे, खरंच दिमागदार आहे. म्हणजे पाहत राहावं असा पुतळा आहे. आणि त्याच्यासाठी शिल्पकाराला मी सत्कार तर केलाय, पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे. आणि एक उदाहरण आहे, मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसांपूर्वी तयार होता, मला आमंत्रित करण्यात आलं. मी म्हटलं जरा पावसाचा जोर ओसरू द्या. पावसाचा जोर ओसरला आणि आज मी आलेलो आहे. पण मधल्या काळामध्ये जे आपल्या मालवणच्या किनाऱ्यावरती घडलं, हे संपूर्ण सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला लाजिरवाणं असं कृत्य झालं. तिकडे दुर्घटना घडली. 1 वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून. केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची, शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले, नौदल दिन साजरा केला. ठीक आहे, आम्हाला अभिमान आहे. आमच्या देशाचा नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये आलात, आम्हाला अभिमान आहे. पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं, त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही, तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लज्जा शरम पाहिजे होती ना. त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही. काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय, साचा नीट नव्हता, त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होतं ते बरोबर नव्हतं, जो धातू वापरला तो बरोबर नव्हता. समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील सारखा धातू वापरायला पाहिजे होता, तुम्ही लोखंड वापरलं, ते गंजून गेलं, त्याचे खिळे गंजून गेले, जॉईंट गंजून गेले आणि पुतळा पडला. आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणतायत वाऱ्याने पुतळा पडला. अहो, वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत, तुमची दाढी नाही ना उडत, मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो, बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला. आणि मग आपण यांना जोडे मारले, तर म्हणता तुम्ही काय जोडे काय मारतो, मग दुसरं काय मारायचं तुम्हाला. एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काय करतोय ते माझ्या या दैवताला साजेसं करतोय. नुसतंच आम्ही काहीतरी शतकानुशतक झाले, 300 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, दुसरं कोणी मिळत नाही म्हणून घेतला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे, असं नाहीये. ते दैवत आहे. बघितलं तुम्ही मगाशी तो 8 वर्षाचा बसला नाही इकडे, कशी शिवगर्जना दिली त्यांनी. हे शिवप्रेम आहे, हे शिकवावं लागत नाही. महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो शिवप्रेम आपल्या हृदयात आणि रक्तामध्ये धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो. म्हणून तर इतके वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील, एवढी ताकद आणि एवढं तेज ह्या दैवताच्या त्या घोषणेमध्ये. हे सगळं दैवत आहे. आणि जे मध्ये येऊन गेले एक 8-10 दिवसापूर्वी, ज्याला मी बाजार बुणगा म्हटलं, नागपूरमध्ये येऊन गेले. कोण येऊन गेले? काय त्यांचं दुर्दैव असं आहे, 1-2 महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले. थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला. तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे. म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेल तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहात, अब्दाली, अहमद शाह अब्दाली. आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले.
बंद दाराड. काय उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा. अहो अमित शहाजी, हे बंद दाराडचे धंदे तुमचे सोडा. हिम्मत असेल तर इकडे मैदानात या, शिवरायाच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. जे मी नागपूरला, जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार बुणगे उपरे आणि छत्रपती शिवरायाच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात. शिवसेना संपवा. अरे संपून दाखवा, हिम्मत असेल तर या, तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी. का शिवसेना संपवायची? आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो. आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचा आमदार, माझे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना भाजपच्या बरोबर. 25-30 वर्ष आम्ही हिंदुत्व 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 म्हणून तुमच्यासोबत राहिलो. मग हिंदुत्वधारी आम्ही असताना, हिंदुत्ववादी असताना, असं 19 साली तर सोडा, 2014ला काय घडलं होतं की अचानक तुम्ही तुमचा तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि खरी आहे. संध्याकाळी म्हणजे जेमतेम निवडणुकीला 15 दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा 6-6:30चा सुमार असेल, एकनाथ खडसेंचा फोन आला. जागा वाटप अंतिम टप्प्यात आला होता. एक 2-5 जागा इकडे तिकडे राहिल्या होत्या. पण खडसेंचा फोन आला, उद्धवजी आता म्हणे बस झालं, आम्हाला नाही वाटत आता आपली युती पुढे टिकावी. म्हटलं काय झालं? म्हटलं 2-4 जागांचा प्रश्न संपून टाकू. नाही नाही बस म्हणे, मला आता वरनं सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली. युती तुटली? ठीक आहे. 15 दिवसात युती तोडून टाकल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि 63 जागा निवडून आल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. 63. मग त्याच्यानंतर यांना कळलं, कारण सगळं गिळायला पाहिजे होतं. गिळायचंय, महाराष्ट्र गिळायचंय म्हणून शिवसेना नको, महाराष्ट्र गिळायचा आहे म्हणून शरद पवारजी नको. पण हा महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आहे, असा तसा नाही जाणार. गिळायचा प्रयत्न केला तर जो प्रकार अफजल खानाच्या बाबतीत महाराजांनी केला होता तो गिळण्याचा प्रकार तुम्ही करून बघा. नाही तुमचा राजकारणातला कोथळा ही वाघ नख माझी बाहेर काढतील तर बघा. ही आमची शिवरायाची वाघ नख आहेत. आम्ही म्हणजे काय मुनगट्टीवर नाहीत. बोलतात काय, करतात काय, जातात कुठे. वाघ नख असतील तर ही सगळी वाघ नख आहेत जी स्वाभिमानी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. मग त्यांनी युती तेव्हा तोडली होती. 19 साली पुन्हा तेच केलं. मग तुम्ही युती तोडली तेव्हा मी हिंदू होतो की नव्हतो? मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक हिंदुत्व कसं काय सोडलं? अहो 25-30 वर्ष राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे. अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आता या 2-3 वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी व्हायला देईन? काँग्रेस सोबत आहेच, राष्ट्रवादी सोबत आहे. पण माझ्या बरोबर असला तर तो साधू संत आहे, तुमच्या बरोबर गेला की चोर. तुमच्याकडे असला तर तो चोर आहे, पण तो माझ्याकडे आला की साधू संत झाला. ही कुठली तुमचं हे कुठलं आहे? हे हिंदुत्व मला मान्य नाही. हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. आणि हा भले जरी रामटेक मतदारसंघ असला तरी नागपूर आहे. नागपूर म्हणजे संघाचं मुख्यालय. या इकडनं या नागपूर मधनच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी, आम्ही तुम्हाला हवेत की नको भाग सोडा, पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करताय ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? सगळे जे आयात करतायत, भ्रष्टाचारी घेतायत, गुंड घेतायत, पुंड घेतायत, ही तुमची भाजपाची संकल्पना आहे? ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना? एकदा सांगून टाका मोकळं म्हणून. कारण काय झालेलं हा विदर्भ आहे. या विदर्भामध्ये संत्रा आणि कापूस, शेतकऱ्याची हालत विचारूच नका. एकतर संत्र्याला आता बांगलादेशाने आयात दर वाढवलेला आहे, आयात शुल्क. म्हणून इकडे संत्र्याचे कोण शेतकरी असतील त्यांना विचारतो तुमची हालत कशी झाली आता? बेकार. बरोबर ना? कापूसवाले कोण आहेत का? तुमची हालत कशी आहे? आणि आता भाजपची हालत कशी झाली माहितीये का तुम्हाला? कारण गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.